ज्या कष्टामधून आपण संघर्षमय जीवन आपलं जगतोय, त्या संघर्षमय जीवनामध्ये यश आपल्या सगळ्यांना मिळालेले आपले मोठे भाऊ, आपल्या कुटुंबाचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी हे मुख्यमंत्री झाले आणि त्याचा जल्लोष म्हणून हा एक औपचारिक कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. मुंबई शहरामध्ये जवळपास 70,000हून अधिक रिक्षा चालक मालकांचं नेतृत्व करणारी धडक ऑटो चालक मालक संघटना आणि खास करून गोरेगाव ईस्ट परिसरामध्ये जवळपास 2,000हून अधिक रिक्षा चालक मालक हे सगळे या ठिकाणी लोटस रेंजच्या गोरेगाव ईस्ट या परिसरामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत. देवेंद्रजींच्या आनंदामध्ये आपण थोडासा आपला आनंद मिसळण्याकरता आलेलो आहोत. मी आपल्या सगळ्यांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या ज्या काही समस्या आहेत, रिक्षा चालकांचे मालकांच्या ज्या समस्या आहेत, पार्किंगच्या इश्यूज असतील, आपल्याला आरटीओच्या माध्यमातून फाईनच्या समस्या असतील, महानगरपालिकाच्या समस्या असतील, पासिंगच्या समस्या असतील, अनेक समस्या आहेत. मुंबई शहरामध्ये आपल्याला अधिकृत पार्किंग नाही आहे, आपल्याला टॉयलेट नाही आहे, असे छोट्या छोट्या अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या घेऊन केंद्राचे वाणिज्य मंत्री आदरणीय पियुष गोयलजी आणि मी गेले 2 महिने या सगळ्या विषयांवरती आम्ही चर्चा करतोय. पीएसआर आणि वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण सगळ्या रिक्षा चालकांना रिक्षा चालकांसाठी आपण वेगळे स्कीम्स इंट्रोड्यूस करणार आहेत. माझे नेते आदरणीय पियुष गोयलजी आणि मी स्वतः लक्ष देऊन या सगळ्या विषयांवरती आम्ही काम करतोय. लवकरच येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी जे आपले मोठे भाऊ आहेत, आपल्या कुटुंबाचे आदर्श आहेत, अशा देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण काही सुख सुविधा आपल्या सगळ्या रिक्षा चालकांना मालकांना देणार आहोत आणि आपले जे काही इकडचे समस्या असतील त्या लवकरात लवकर आपण त्या सगळ्या निकालीच लावू. या ठिकाणी आजच तुम्हाला मी प्रॉमिस करतो, युनियनच्या वतीने इकडे तुम्हाला एक स्टँड पाहिजे होता, एक शेड बनवून पाहिजे होती. ती शेड युनियनच्या माध्यमातून युनियनच्या खर्चाने आम्ही तुम्हाला या ठिकाणी कळेल. त्याचबरोबर आज आपल्याला मिठाई देऊन दुपारचं जेवण आपण आनंदात मौज करा. उद्यापासून आपले जे काही समस्या आहेत त्या कागदोपत्री मला लिहून द्या. आपण व्यक्तिशः आपल्याबरोबर असलेले 70,000 रिक्षा चालक जे धडक परिवाराबरोबर आहेत त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो, तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या निश्चितपणे युनियनच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. मी देवेंद्रजींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. निवडणुकीच्या काळात देखील आपण सगळ्यांनी देवेंद्रजींसाठी खूप काम केलं. आपण भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि मुंबईच्या जवळपास 70,000 रिक्षा चालकांनी धडक प्रचारामध्ये तुम्ही सगळ्यांनी उडी घेतली आणि भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये आपल्या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. त्याकरता कुठेतरी आपला कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा दिवस आपण या ठिकाणी साजरा केला. मी या स्टँडचे प्रमुख आमचे आदरणीय संजय पाटीलजी असतील, आमचे आदरणीय संतोष यादवजी असतील, या स्टँडचे अध्यक्ष आणि बाकी सर्वच सगळे पदाधिकारी, सगळ्यांची मी काही नावं घेऊ शकत नाही, पण जे काही महत्वाचे सगळ्या पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण युनियनच्या वतीने जेवण आणि एक पाण्याची बॉटल स्टीलची ही आपल्या या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत. मी आमच्या बरोबर आलेले अन्य पदाधिकारी आपल्याला वाटतीलच. मी आपल्या सगळ्यांना परत एका मोठ्या ताकदीने, मला आनंद झाला, कालच मला संतोष आणि संजय पाटील येऊन बोलले की जवळपास या परिसरातले 1500हून अधिक रिक्षा चालक आता परत नवीन मेंबरशिप मध्ये रिन्यू झाले. हा आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे. मुंबई शहरामध्ये 70,000 आकडा काही मोठा नाही, खूप मोठा आहे. जर एक वेळ 70,000 रिक्षा एका ठिकाणी बंद पडल्या तर आपण मुंबई थांबवू शकतो आणि ही आपली ताकद आहे. आपण आपल्या या ठिकाणी या स्टँड मध्ये ज्वलंतता आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळे पदाधिकारी या ठिकाणी काम करताय. एक दुसऱ्याला मदत करण्याच्या भावाने आपण सगळे काम करताय. असंच यापुढे काम चालू ठेवावं.
आपण युनियन म्हणून एक परिवार आहे. मी जसे आदरणीय देवेंद्रजी आपल्या कुटुंबाचे प्रमुख आहेत तसं मी तुमच्या सगळ्यांचा प्रमुख आहे. आणि आपण इकडे मी नेता म्हणून आलेलो नाही तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलेलो आहे. कायम तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील. तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माता की भारत माता की अभिजीत राणे साहब आगे बढ़े, राणे साहब आगे बढ़े, जिंदाबाद, जिंदाबाद। आज का यहाँ का कार्यक्रम में आप लोग इतना अच्छा कार्यक्रम रखे, इसके लिए यूनियन के तरफ से बहुत बहुत धन्यवाद। जहाँ तक भाई साहब ने बोला अभिजीत राणे भैया के लिए, तो सही में आज के डेट में गरीब के लिए कोई नहीं करता है। आज कामगार हो, मजदूर यूनियन का हो, रिक्शा चालक का हो, मैंने जब से जुड़ा हूँ इनके साथ में, कभी भी कोई भी मसीहा लेकर के कोई भी आता दिन रात इन्होंने तैयार हो जाते हैं। और रही देवेंद्र फर्नांडिस जी की बात, तो भैया अगर भी हम लोग सोचते कि हमारा दूसरा अवतार, जैसे भगवान का अवतार बोले ये, वैसे दूसरा अवतार हमारा अभिजीत राणे जी है। हमारा आवाज जहाँ से मंत्रालय तक ले जाने वाले वो लाडके नेता हमारा अभिजीत राणे जी है। मैं अभिजीत राणे भैया को प्रणाम करता हूँ और बार बार बोलता हूँ, और मैं देखता हूँ कि हमारा आवाज उठाने वाले यही है। आज जो काम 25 साल से नहीं हुआ था, आप लोग गए होंगे नेशनल पार्क में टैक्सी स्टैंड 25 साल से नहीं हुआ था। हमने भैया से 7 बजे शाम को मिला, 4-5 टैक्सी वाले को लेकर के आया। मैंने बोला भैया इस तरह की प्रॉब्लम है, इन्होंने बोले कि अब आए जाओ, कल उसका उद्घाटन हो जाएगा। और 9 बजे ये खुद आके रिबन काट के वहाँ का उद्घाटन कर दिए, वहाँ पे दे दिए। तो ऐसे हमारे नेता को मैं बार बार प्रणाम करता हूँ और मैं यही बोलता हूँ भैया आप ऐसे ही करते रहिए। ये आपका जो भी है ये दिल से आपके साथ में है, दिल से जुड़ा हुआ व्यक्ति है, क्योंकि ये सब रोजी रोटी रोज कमाने वाले हैं और रोज कमाने वाले जो भी होता है वो दिल से तन मन धन से रहता है। और आपके जैसे नेता तन मन से तो हम लोग है ही, और आपको मैं प्रणाम करता हूँ, ऐसे ही करते रहिए। इसके साथ ही मैं अपना 2 बार सातत्यानं त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहे आणि या युनियनचे सभासद होत आहेत. मगाच्या एका जल्लोष कार्यक्रमामध्ये अभिजीत राणे साहेबांनी सांगितलं की मुंबईमध्ये जेवढे म्हणून रिक्षा टॅक्सी स्टँड आहेत या सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना हे विराजमान झालेले आहे आणि महाराष्ट्राला त्यांना अभूतपूर्व असं यश दिलेलं आहे आणि त्याबद्दल ठिकठिकाणी अशा पद्धतीनं जल्लोष करण्यात येणार आहे. तशा पद्धतीचा जल्लोष आपण या ठिकाणी आदरणीय अभिजीत राणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये करीत आहात. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, अभिजीत राणे साहेबांसारखं एक जबरदस्त असं नेतृत्व जलद ऑटो टॅक्सी चालक मालकांना मिळालेला आहे आणि त्यामुळे सर्वांना एक जबरदस्त असं नेतृत्व मिळाल्यामुळे मिलता सर, ये हमको लोकल लोग बहुत परेशान करते थे। जो धड़क से हम जुड़े तब से हमको कुछ तकलीफ नहीं है। हमको जुड़ के 8-9 साल हो गए इनसे। बहुत अच्छा इनका रिस्पॉन्स है। अच्छा अभी राणे साहब ने वो आपने राम मंदिर की एक समस्या है रोड की, बहुत बड़ी समस्या क्या है? सर ने वहाँ पे विजिट किया, आपको आश्वासन क्या? आश्वासन देते कि हम उनसे बात करेंगे जेल वाले से, और आश्वासन उन्होंने देखा, सर्वे किया, बोला आप लोग कैसे चलाते हो रिक्शा, वहाँ बहुत हालत खराब है। बहुत मतलब हमारे रिक्शा वाले जान हथेली पे लेके वहाँ रिक्शा चलाते, पलटी भी हुई रिक्शा 2-3। और उन्होंने क्या कहा कि हम अभी बात करेंगे। उन्होंने सर ने खुद देखा, सर खुद गए, खुद बोले कि बाबा ऐसा हमारे रिक्शा वाले यहाँ जाते कैसे। तो सर बोले हम इसके लिए कुछ निर्णय निकालेंगे, जल्द के जल्द हम लोग उसका काम कराएंगे। प्रोग्राम देवेंद्र फडणवीस साहब के नाम पे रखा गया था, ये बहुत अच्छी तरह संपन्न हुआ। आप लोग भी देखें और आगे भी हम चाहेंगे कि इससे भी अच्छा प्रोग्राम यहाँ पे हो। और
फडणवीस साहब का यहाँ पे बहुत सपोर्टर लोग हैं, जैसे बीजेपी का यहाँ बहुत सपोर्टर है। फडणवीस साहब तो आते नहीं, लेकिन यहाँ पे जो विद्या ठाकुर है उनका यहाँ पे बहुत सपोर्टर है। यहाँ पे बहुत उन्होंने काम भी किया है और ये तीसरी बार यहाँ से जीत के गई है, इसलिए हमारे राणे साहब भी उनके एकदम महान सपोर्टर है। हम चाहते हैं कि ऐसा ही हमारा और बीजेपी का रिश्ता ऐसा ही बना रहे, और फडणवीस साहब को आपने देखा कि हमारा कितना सपोर्ट करते हैं, इसलिए यहाँ पे जो भी समस्या है बीजेपी के माध्यम से हमारा जो है कि फडणवीस के माध्यम से हमारा जो है राणे साहब सब समस्या का समाधान करेंगे। पड़ती है कुछ भी मतलब की दिक्कत या परेशानी हुआ साहब के पास समझाते हैं, उनके आधार पे मतलब कि सब काम हमारा पूरा हो गया है। कितने सालों से है स्टैंड यहाँ 8-10 साल हो गए। ऐसा सुनने में आया कि पहले आपका बहुत विरोध हुआ, वो कहानी बताइए। विरोध तो हुआ था मतलब, लेकिन उसके लिए मतलब कि हम लोग ने साहब को ही वही पकड़ा, उनसे मतलब कि हमको मतलब पूरा सपोर्ट मिला है। ये हमारा स्टैंड सबके सपोर्ट से और हाजी राणे साहब के माध्यम से हमारा स्टैंड चल रहा है, और हमारे बंधु और भाइयों लोग से पूरा एकता है, ऐसा सुम्मत है कि हम लोग कोई भी कार्य करना चाहते हैं मिलकर रहना चाहते हैं। आज आपने फडणवीस जी के मुख्यमंत्री होने पर जुलूस भी किया, जुलूस वही मतलब अपनी तरफ से बहुत बहुत धन्यवाद देना चाहते हैं देवेंद्र फडणवीस सर को, और अपनी तरफ से बहुत बहुत धन्यवाद। कितने सालों से आप यहाँ पे स्टैंड है और किस तरीके से सड़क से आपको सहयोग मिलता है? हम लोग का स्टैंड 10 साल हो गया है। 10 साल में हम लोग पहले बहुत परेशान थे, हम लोग गाड़ी नहीं लगने देते थे, आरडी वाले हम लोग को यहाँ पे आके फाइन मारते थे। राणे साहब आए, और राणे साहब आए हम लोग का यहाँ पे जो आरटीओ फाइन मारता था वो क्लियर किए। उसके बाद यहाँ पे जो बिल्डिंग वाले हैं वो लोग से परेशानी थी वो क्लियर किए। उसके बाद राणे साहब लोग का भी रोड का अभी आप तो देख के आ रहे हो, बहुत बेकार हालत है। अभी खाली हम लोग का सब सही हो गया है, खाली हम लोग का रोड का समस्या हल हो जाए तो हम लोग यहाँ पे बहुत सुकून से गाड़ी चला सकते हैं।